दोन घे मग. नारळ तर होच बाबा, नारळ चाय. श्रीफळ इज एव्हरीथिंग. ते ना या दिलं वेतोबा गुहे सोन्याचे अर्पण केले. कालच कोणीतरी सोन्याचे गुहे अर्पण केले. बाहेर आपल्या गर्दी वाटत नव्हती, पण आतमध्ये गर्दी हा थोडीफार. इकडे अजून गर्दी हा. इकडे पार्टी आहेत लोक. आणि सुरू ओम नमो पराय शिवात्मने वेतालाय नमयो जपमंत्र. आणि इकडे तरंग शिवखाम म्हटलं. इकडे तरंग आज जत्रेनिमित्त वेदीची काही सेवा केलेली आहे. तिच्या हातापायाकडे चांगल्या प्रकारे आयुष्य आरोग्य आपल्या अंतरात आहे. सेवा करतील पाहुणे करून प्रश्न करा. सगळं सोडून द्या, साखर सोडून द्या. तर बघा 300 रुपये घडा असं माका आताच बातमी कळली. माका माहीत नाही. 300 रुपयात होऊ शकता. इकडे हे आपला ताई या. इकडे तुम्ही जर या असलं तर तुम्ही याच्याकडे येऊन घेऊन जाऊ शकतास. मोठं होतं ते का मी काय सांगा बाबा. माका नंतर तू गेल्यानंतर माका त्याच्यासोबत जाऊचा घरा. किती रुपया याचं रेट? 150 रुपये ना. 150 रुपयाक तुमका इकडे जत्रे दिवशी भेटणार. नाहीतर इकडे दुकान असेल तर चालू असेल तुमका तिकडे भेटून जाईल. आई सातेरी देवीचं जत्रोत्सव उद्या असा. उद्या जत्रा मेन इकडची कनात यासवी देवी आपला सातेरी मंदिर. जाऊया एकाला वेळ होता. आज तारीख 21 आणि उद्या 22ला इकडे जत्रा असणार या मंदिरात. हिची जत्रा आता उद्या असणार. इकडे तरंग होते ते तिकडे गेलेत वाटतं वेतोबाकडे. नमस्कार मित्रांनो, मी पाटील स्वागत तुमचा आपल्या मध्ये. बाबांनो, आज मी चाललोय आपल्या वेंगुर्ल्याच्या आरवलीच्या वेतोबाकडे. म्हणजे आज जाऊचं कारण असं की आता जत्रोत्सव असा आणि अचानक भयानक प्लॅन ठरलो. म्हणजे एक काल म्हाका मित्रांनो फोन केला आहे ना, आनंद मेस्त्री. आणि वेंगुर्ल्याची जत्रा आहे वेतोबाची आणि फिक्स नव्हता. कारण विषय असं होतो की जाऊचा होता राजगडला, पण काही मित्रांनी फोन केला नाही म्हणून प्लॅन कॅन्सल झालो. आणि रात्रीच्या रात्री ठरला की एकदा सकाळी जायचं. सकाळी 3 वाजता उठायला. याच्यासोबत जायचं असलं तर तुमका सकाळी 3 वाजता उठावं लागतं. कारण आपल्या गाडीवर झालं असं मग त्याच्यासोबत 3 वाजता उठल्यानंतर मग सकाळी एकदम ब्रह्ममुहूर्तात उठून जावं लागतं. तर त्याच्यासाठी सकाळी 3 वाजता उठून मी आज निघालं. सकाळी 4:30-5 वाजे पण आम्ही आता निघालेलो. 4:30 पण निघालो. सो आता आम्ही सावंतवाडी त्याची गाडी या पार्सलच्या गाडीवर असतो. त्याच्यामुळे मग त्याच्यासोबत निघायला सगळं सकाळीच जावं लागतं. आता जत्रा सकाळपासून ती जत्रा खूप फेमस आहे. वेतोबाच फेमस आहे. आरवलीचं वेतोबा म्हणजे ग्रामदैवत जरी असला त्यांचा तरी अबाउट महाराष्ट्रात फेमस असलेली अशी जत्रा. कारण त्याची तेवढी ख्याती आहे. कारण जो देव नवसाक पावता म्हणतात तो देवाची ख्याती आपोआप वाढत जातं. आणि फक्त नवसाक पावणारच नाही तर त्या प्रकारे तुमच्यासोबत राखण करणारा पण तो देवा आरवलीचं वेतोबा. त्याच्याकडे बोललेलं नवस कधी असं अपूर्ण राहत नाही. जर तुम्ही ट्रेन बोललास तर नक्कीच पूर्ण होतं. असं तो देव असल्यामुळे त्याच्याकडे गर्दी तर आज असतलीच. कारण तुम्हाला कालच सांगतो, कालच एवढी गर्दी होती तर आज तर प्रॉपर गर्दी असतली. सकाळपासून भाविक असते. तर बघू आपल्या त्याच्यावर पहिल्यांदाच जाते मी पण. कारण याच्या आधी मी कधी या साईडची जत्रा पण मी जास्त बघून आहे सावंतवाडीचे. सकाळीच चालते कारण रात्री तर खूप जण येणार तुमका काय माहिती आहे. आणि आपल्या एवढा 60-70 किलोमीटर ट्रॅव्हल करूचा रात्रीचा शक्य पण नसता. बाईकीने पण शक्य नसतं कारण थंडी एवढी असता. रात्री एवढा ट्रॅव्हल करणं तर आपल्याला शक्य नाही. त्याच्यामुळे सकाळी तर रोज मित्र जातो. तोच बोललो की जाऊया. मागच्या वेळी पण आमची सोनोलीची एक जत्रा असते इकडे. ती पण खूप म्हणजे कोकण काशी मधला जाते का इकडचं त्या टाईपची जत्रा असतं. पण ती चुकली कारण मिसअंडरस्टँडिंग झाला जर त्याच्यासोबतच गेला असते मी. पण ते काय यायचं होता माका यायचं होतं पण राहिल्या ती गोष्टी. कारण कदाचित देवीची तर नसा त्या वर्षी कधीतरी पुढच्या वर्षी बघू. मागच्या वर्षी पण चुकलेली अशीच. पण ती एक जत्रा चुकली. पण आरवलीच्या वेतोबाची जत्रा आणि आपली घोडेमुखची जत्रा तर यावर्षी आपण 1-2 जत्रा ते नाव यावर्षी नक्की करणार. एका पण इच्छा येऊची तर त्याचीच इच्छा म्हणून येऊ शकते असा. कारण गाडी त्याची असतं. माझ्याकडे काही गाडी नसल्यामुळे मी काही जास्त ट्रॅव्हलिंग करत नाही. आपल्या गावाच्या आसपासची जत्रा तर मी
एक गेल्या वर्षी तर खूप दाखवलं, त्याच्यामुळे ह्या वर्षी एवढी काही इच्छा नव्हती. कालच उमरटची जत्रा आली. तर एक अशी जत्रा जी खरोखर सिंधुदुर्गात खूप फेमस आहे, ती म्हणजे आरवलीच्या विठोबाची जत्रा. आणि ती इच्छा मागच्या वर्षी होती, मागच्या वर्षी चुकली ती. कदाचित देवाची यावर्षी इच्छा होती की यावर्षी आम्ही येऊ गावात. तर 100% ह्या वर्षी आपण आत्ता चाललो व्हिडिओ म्हणजे अर्धा तर काम सक्सेसफुल झालं, आता अर्धा काम बघून देव कसं बोलवतं आपण. तर तिकडे चाललो. सोबत आमचे ड्रायव्हर तो ऑन कॅमेरा जास्त बोलत नाही, कॅमेऱ्याच्या नंतर जास्त बोलतात. पण एका तुम्ही बघितला अशा गेल्या वर्षीच्या गणपतीच्या व्हिडिओत, त्याची मालवणी खरंच भारी आहे. आणि मालवणीत बोलतात थोड्या वेळ जर तुम्ही याच्यासोबत राहिला असतो रे हो माणूस तुमचं म्यान मिसान राहतो असं माणूस हा. पण आता तो जरा गप राहलो हा. तर बाबा काय सांगतोस तर सांग बाबा. मला सोन एवढा बोलतोस तर ऑन कॅमेरा जास्त बोलत नाही, कारण सवय नसता. माका तरी काही सवय होती, आता हल्ली हल्ली जास्त बडबड करून सवय झालेली आहे. आणि काहीतरी वेगळा म्हणून ही आरवलीची जत्रा, कारण तुम्ही तर आमच्याकडची जत्रा बघितलास, पण इकडची जी जत्रा आहेत ना तर कोकण जा म्हणतो आणि तर कोकणात जपल्या नाही. तर खरं तर हे 4 कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला ही जी गाव आहेत, दोडामार्ग वगैरे, ह्या लोकांनी तर कोकण खराखर जपलं नाही. म्हणजे संस्कृती परंपरेच्या बाबतीत म्हणा केलं तर ही लोक इकडची खूप हौशीन अशी जत्रा आणि साजरी करतात. म्हणजे आमच्याकडे पण करतात, पण एक भव्यता आणि दिव्यता बघू जे असतात तर इकडच्या जत्रेंका असता. मंदिरा पण त्या पराकोटीची आहेत, म्हणजे स्थापत्यकला, वास्तुकला. तर आरवलीच्या विठोबाची एक सांगूची गोष्ट म्हणजे ती जी मूर्ती आहे, ती मूर्ती तुम्ही कुठूनही बघलास, म्हणजे मंदिराचा जो आकार त्याच्या 2 फुटाच्या बाहेरून तुम्ही कुठूनही बाहेर बघितलास तरी तुमका ती मूर्ती तेवढीच दिसतली. अशी एक स्थापत्यकला त्यावेळी होती. आणि ती मूर्तीची पण खूप काय त्या म्हणजे पंचमाभूत असं त्यातून बनलेली ती मूर्ती असा म्हटला जाता. पहिली लाकडापासून बनवली जायची. आताची कसली आहे माहिती तुला? पहिली लाकडापासून बनवली जायची मूर्ती, पण त्याच्यानंतर मग अनेक 2-3 मूर्ती बदलल्या. हा, त्याची पाषाणी मूर्ती आवडता. तर असे ते मूर्ती होते. म्हणजे मागच्या वर्षी मी गेलेलो आहे त्या मंदिरात, त्यावेळी ते पुजारीच बोललेले काल कोणतरी ना ह्या दिलं तिथे वेतोबा गुहे सोन्याची अर्पण केले. कालच कोणीतरी सोन्याचे गुहे अर्पण केले. म्हणजे तुम्ही समजू शकता, जर लोक एवढे देतात तर देव काय पराकोटीचं असत, देवाची किमया काय पराकोटीची असत. कारण देवाचा देव पण असला तर लोक पण त्याच्याकडे आपोआप येतात. देवाक सिद्ध करूचा लागत नाही त्याचं देव, पण देवाच्या आपोआप किमया एवढी असते की आपोआप त्याच्याकडे लोक येतात. मग त्या प्रकारचा की वेतोबा लोकांना तेवढा दिलेला की लोक पण त्याच्याकडे परत येतात. असो आहे देवा. तर जाऊन बघूया आपण. मी तर 2दा गेलाय त्याच्यासोबत, 2दा गेलाय पर्सनली, 2दा गेलाय. 3-4 वेळा मी गेलाय तर देवाकडे. आणि बरं वाटतं, शांत परिसर आहे. म्हणजे जर तुम्ही बाकीच्या वेळेत जर गेलास तर आज गर्दी असते कदाचित, तर आपण पण जाऊया तिकडे. चला चल आपण आता इलो बघा. आता इलो आरवली त्या साईडला इकडे मंदिर आहे खाली. आता इकडे मंदिर आहे आणि इकडनं आता दुकानं सुरू झाली. इला ट्रॅफिक असतं आज, जाम ट्रॅफिक. स्वतः मालक आनंद मिस्त्री. तर 4-5 गाई घातल्या नसतील एका मनातल्या मनात. आता गुडघ्या चालवून गप रोवलो. नाही तर यांच्या तर काढल्या नसते सगळ्यांची. गोव्याची गाडी आहे का? आरवलीश्वर कोबी मंचुरियन आहे. बाप रे, जाम गर्दी आहे. सकाळी पण एवढी गर्दी असणार खूप. काय लोक जॉबला जाणार असतले ती इथे असतली सकाळी सकाळी देवाच्या पाया पडा. इकडे केळी जास्त दिसतली तुम्हाला. केळी लय आवडतात वेतोबा. केळी, चामड्याची चपला, चामड्याच ना रे, चामड्या. गांधी यांचे मिठाईचे दुकान श्रीदेवी वेतोबा आरवली. इकडे हॉल सभागृह श्रीदेवी वेतोबा अन्न शांती सभागृह. जेवण आणि इकडे 1 रुपयात जेवण भेटतं. 1 काय 5 रे? 5 रुपयात, सॉरी 5 रुपयात. 5 रुपयात तुमका चांगली सोय होता. आणि ते सांगतात पण म्हणजे इकडनं जेवण जावा इलास तर
दुपारच्या वेळेक जर तुम्ही इलास तर सांगतात इकडे लोक पण 3च्या जेवण द्यायचा बरोबर 3 वाजता बंद. बरोबर 3ला बंद होता. तर तुम्ही इलास तर असं कधी कधी दुपारच्या टायमाक जर इलास आणि तुम्ही हॉटेल शोधत असाल तर बाबा इकडे इलास तर 5 रुपयात चांगला जेवण भेटतात. देवाचं प्रसादासारखं असतं जेवणचं जेवण मिळत तुमका इकडे. अजून आपल्या वाटतं 10-1 मिनटं अशीच जातील. हे बघा सगळ्यांकडे केळींचे घडबीड दिसतले आहे. तर तुम्ही गाडी लावून पुढे. नाही चल गावानच आहे ते कण थोडं घेऊ गावात समोरचं शॉप. काय ना काय ओके. बघा काय गर्दी बिर्दी काय नाही हा. म्हणजे गर्दी हा तशी नॉर्मल पण गर्दी म्हणलं हा एवढी नाही, हा सकाळी. सकाळीच आता वाजले किती 8:45 होत असतील जास्तीत जास्त. 7:35 झाले. 7:35 झाले म्हणजे एवढी गर्दी 7:36ला पण खूप आहे म्हणजे विमाना गेला तरी एवढ्या सकाळी लोक काय ना जत्रेची मजा खरं तर रात्री असता. इकडे बघा उद्या ही जत्रा आहे इकडे सातेरी देवीची. हे पण मंदिर मस्त ती देवी सातेरी मंदिर आरवली. आणि आता लोक आपापली दुकानं लावतात सुरू करतात. श्री गणेशा चालू आहे त्यांचं भवानीचं टाइम आहे सध्या झालं पण असत सगळ्यांची घरी मना गेलास तर. रात्रीचा आम्ही थंड होऊन जाऊ कुडकुडान मारायचो. घर आमचा लांब असल्यामुळे आम्ही नांदगावचे ना त्याच्यामुळे आमचं एकूण रिलेटिव्ह पण ना ओळखीचो. बारकी पोरा आम्ही बारकी पोरा बघा हे केळी सगळ्यांकडे दिसतोय तुमका आज स्पेशल केळी. ह्यो एक गड घेऊचो आज बघू काय तर देव पावता काय बघूया का. पुढच्या वर्षी पावलं काय त्या ना 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 आम्ही वाटच बघतो. ह्यो कोणाक पावता दोघं मी काय घेतलं नाही. मी आपलं नारळ घेतलं फक्त. ह्यो काय घेतता माणसाकडे हा सगळा. बघू साहेब कोणाकडे जातात. दोन घे मग इथे. ए तू घड येणार होतं ना माका वाटलं ह्या घेतलं की काय मोठं. नारळ तर होच बाबा नारळ चाहिए. श्रीफळ इज एव्हरीथिंग. ओके काढून अरे जवळ येईलस तू बाहेर आपल्या गर्दी वाटत नाही होती पण आतमध्ये गेल्यावर गर्दी हा थोडीफार. इकडे अजून गर्दी हा इकडे पार्टी आहेत लोक आणि रात्रीची व्यवस्था केलेली हा. रात्री म्हणजे गर्दी असतली. नाही ते नाही खालीच बंद करू लावतात फ्लाईट मोडवर. मी गेलाय ना कॅमेरा चालू करायचं तेवढं दुसरं काय नाही तुम्ही बाहेरचे फोटो बिंदास बाहेरचे काढू शकता आतमध्ये आतमध्ये पण नंतर ह्याच्या टाकात दिला लोकांनी डेटा केल्याने ना पुढे नाही. हे कोणतरी न्यूज चॅनलवाले वाटतात. इकडे आपण आता जवळ पोहोचलो. इकडे वर असो गाभारो पुढे गाभारो त्या साईडला. इकडे लिहिलेलं 11 रुपया मंदिरात मोबाईल बंद ठेवा पण शांततेत केलं असतं जास्त काय बोलत नाही ते. याची 20 मिनटं गेली आहेत. येवचा पण हेकाच होता आणि माका आता बोलता की 20 मिनटं गेली. काल माका फोन केला 10:30. एवढी गर्दी आता इकडे वाढली.
हे बघा लाईन इकडे पण गेली. आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिथपर्यंत होती लाईन. ते काकी बसले आहेत थंयपर्यंत. आता इकडे लाईन पण गेली आहे. हळूहळू गर्दी वाढता. 7:30 आता 8 वाजता तिथे. सकाळी 8 वाजता एवढी गर्दी. त्यामुळे रात्री तुम्ही इमॅजिन करू शकता काय गर्दी असा तिकडे. मी पहिल्यांदाच येत आहे जत्रेच्या दिवशी. विश्वस्त मंडळ श्री वेतोबा देवस्थान आरवली विथ फोन नंबर हा. म्हणजे तुमका जर गरज लागलीच कधी हे येऊचा असला विचारूचा असला तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकतास. आतमध्ये व्हिडिओ करू देतील की नाही माहीत नाही आपल्या बाबा, पण जेवढं जमत तेवढं मी करीन. इकडे तुम्ही देणगी जमा करू शकतास. देणगी कक्ष नाही बसले आहात म्हणजे ते आतमध्ये दर्शन घेऊन येणार तुम्ही इकडे देणगी देऊ शकतास किंवा आधी पण देऊ शकतास जशी तुमची इच्छा. आणि देणगी दिल्यावर पावती घेऊ विसरायची नाही असं तुम्ही वर लिहिलेला. आपण एक स्टेपवर येईल बघा इकडे गाभाऱ्यावर. तुम्ही जर रेग्युलर कधी इलास म्हणजे बाकीच्या दिवसात तर तुमका या गाभाऱ्यातून जी मूर्ती दिसता तेवढीच मूर्ती तुमका बाहेरना पण दिसतली. इकडनं बाहेरनं जरी बघितलं तरी सेम मूर्ती तुमका दिसतली इकडची वेतोबाची. अशी प्रकारची स्थापत्यकला त्यावेळी होती आणि ही खासियत आहे आरवलीच्या वेतोबाची. तर आपण बघू आतमध्ये आपल्या व्हिडिओग्राफी करू भेटता की नाही. देवाची इच्छा जी असत ती. इकडे देणगी घेतली आता. लांब लांबसून लोक येतात खरं तर. आम्ही नांदगावसूनच येलो. आमच्याहून लांब रत्नागिरी मुंबई पुणे कोल्हापूर लांब लांबसून लोक वेतोबाच्या दर्शनाक येतात. खास गोव्यातली पण लोक खूप येतात इकडे. वरती महादेवांचं चित्र आणि इकडे वेतोबा आतमध्ये. गाभारो आपल्या वेतोबाचो. वेतोबा आपल्या आता पुढे किती गावात काय माहिती त्याच्यामुळे जेवढा हात तेवढा करून घेत आहे. पुढे गाराणी सुरू वा. ओम नमो पराय शिवात मुने वेतालाय नमयो जपमंत्र. आणि इकडे तरंगत शिवखांब म्हटलं जातात. इकडे तरंगत वेतोबाच्या देवाचे म्हणजे त्याच्या आधी जे देव येतात त्यांचे. इकडे चपलात पाठी दाखव्यानंतर सेवा करून प्रसन्न करा. आज जत्रेनिमित्त वेदीची काही सेवा केलेली आहे. तिच्या हातापायाकडे पूर्णतः सोडत चांगल्या प्रकारे आयुष्य आरोग्य आपल्या अंतरात दर्शन आहे. सेवा करतील पालने करून प्रसन्न करा. सगळं सोडून ठेवा. साखर सोडून ठेवा. तिच्या हातापायाकडे पूर्णतः हे बघा अजून गर्दी इकडे वाढता सगळी. तुम्ही जर जेवकानी येलास इकडे दुपारचे तर इकडे बघा इकडे यांना छत्रा मंदिराच्या डाव्या हातात इकडे यांना छत्र आहे. इकडे तुम्ही येऊ शकता. सुट्टीच्या इकडे नाटक वगैरे येत असले तर. आणि इकडे हा मंदिर आहे आरवलीच्या वेतोबाचं मंदिर. आता मी दर्शन घेऊन इथं बघा झालं आपल्या केळी आणि साखर रिटर्न भेटली.
दीपमाळा वेतोबाची. एवढे खेळण्याचं दुकान आमच्यासाठी खास मॉल असायचो ह्यो लहानपणी. इकडे मंदिराचं कळस. तर आपण रिटर्न जाऊया जरा. इकडे जेवणाची तयारी चालू आहे आतमध्ये महाप्रसादाची. बघा पोस्ट ऑफिस आहे इकडे, डाकघर. वेतोबाच्या मंदिराच्या बाजूकच आरवलीचा पोस्ट ऑफिस. इकडे या मंदिरा आता मी बाहेर इलो. बघा तुमका जर इलास संध्याकाळपर्यंत तर बघा 300 रुपये घडा असं माका आताच बातमी कळली. माका माहीत नाही. 300 रुपयात होऊ शकता इकडे. या आपला ताई या इकडे तुम्ही जर या असला तर तुम्ही याच्याकडे येऊन घेऊन जाऊ शकतास. बाकी कधी इलास तरी घेऊ शकतास. गड कधी पण असं चालवलं तर चालता. नवसाचं आपलं श्रीदेव वेतोबा. काय जण ती मगाशी आपण चांबड्याची चपला बघितलं ती चढवतात. काय जण घड देतात. जशी त्याची इच्छा, जसं त्याचं नवस. तर आता आपण बाहेर जाऊया. अजून एक मंदिर जर जमला तर करू जाता जाता आणि मग घराक जाऊ. तर आपण इकडून आता बाहेर पडूया. उद्या तिकडे त्या मंदिर समोरचा मंदिर सातेरीची जत्रा. उद्या पण येऊया जमल्यास. आता चप्पल घालूया नाही तर मी असंच जाणार होतोय. बघा आजच आम्ही श्रीदेवी सातेरीचं दर्शन घेतो. आता इकडे या सातेरी उद्या ही जत्रा इकडची. जर येणार असलास तर येऊ शकतास. तू ठेवून येत होता ना. खूप साहेब कोणाकडे घेतात ते. काल काढल्याने आहेत ना ते. मोठं होतं ते का मी काय सांगा बाबा. वाटी घेऊन यायचं ना. माका नंतर तू गेल्यानंतर माका त्याच्यासोबत जाऊचा घरा. वाटी घेऊन यायचं. किती रुपया याचं रेट? 150 रुपये ना. 150 रुपयाक तुमका इकडे जत्रे दिवशी भेटणार. नाहीतर तिकडे दुकान असेल तर चालू असेल तुमका तिकडे भेटून जाईल. आई सातेरी देवीचं जत्रोत्सव उद्या असा. उद्या जत्रा मेन इकडची. इकडे सगळ्यांचीच बघा सगळ्यांचीच ओटीवीटीची दुकानं आहेत. या श्रीदेवी आपला सातेरी मंदिर. जाऊया एकाला वेळ होता. बरोबर की ना. माझं काय म्हणणं नाही. उद्या जत्रा उद्या जत्रा म्हणजे आज तारीख किती 25. उद्या 26. आज 21 तारीख. उद्या 22 तारीखला जत्रा इकडे. 25 घोडेमुखी जत्रा तारीख लक्षात ठेवली ती 25 तारीख. आज तारीख 21 आहे आणि उद्या 22ला इकडे जत्रा असणार या मंदिरात. ते पुन्हा मी कडनं इकडे पण अशी मंदिरात कुळाकार नितकारी दीपस्तंभ आहे. इकडे दाखवतोय मंदिर. आधी आपण या मंदिरात जाऊया सातेरीच्या. ही श्रीदेवी सातेरी. हिची जत्रा आता उद्या असणार. इकडे तरंग होते ते तिकडे गेलेत वाटतं वेतोबाकडे. तरंग असायचे इकडे. गाभारो हा पूर्ण.
जेव्हा इकडे या सातेरीचं मंदिर आहे आणि याच्या बरोबर समोर श्रीदेव बाराचा पूर्वस नक्की काय असतं आपल्या तिच्यासाठी इकडे बघा हे विग्रह आहेत त्यांचे. विग्रह आणि मूर्ती यामधला फरक एवढं असतं की प्राणप्रतिष्ठा झाली की तो विग्रह होता, मग त्या देवाचे विग्रह इकडे सिद्धदेव बाराचा पूर्वस म्हणजे देवाची मूर्ती. आजपर्यंत आम्ही ऐकलेला पण ती प्रॉपर मूर्ती आपण आज बघितली, म्हणजे मी बघितली. जेव्हा मी मागच्या पण या मंदिरात गेले त्यावेळी पहिल्यांदाच मी या मंदिरात बघितलेलं आहे बाराचा पूर्वस वगैरे. इकडे बाजून देव तुम्हाला दाखवतोय. इकडे तुळसा पहिल्यासारखे मोठ्यातली बघा, हे दीपस्तंभ इकडे आणि हे बघा श्रीदेव निरंकार त्यांची मूर्ती आहे इकडे. ही बघा इकडे श्रीदेव कुळाकार त्यांची मूर्ती आहे इकडे. आणि बाजू काही बाकीचे जे काय असतील गण किंवा काय अजून असतील तर त्यांचे ते श्रीदेव कुळाकार. आणि इकडे श्रीदेव नितकारी त्यांची मूर्ती आहे इकडे. म्हणजे प्रॉपर देव नक्की काय होते आपण फक्त गाऱ्यानात किंवा ही नावं ऐकतो, पण नक्की कोण हे आपल्याला माहिती नसतात. मग त्यांची एक मूर्ती दाखवलेली आहे इकडे. म्हणजे मी इकडे पहिल्यांदाच या मंदिरात बघितलं, अजून अशा मंदिरात नाही बघत आहे. या श्रीदेवी सातेरीचं मंदिर. उद्या इकडे जत्रा, तर बघू येऊ कोण आहे जमाचा. 8 ना वाजले किती? 8:30 की 8 7:30 7:30 किलो. 8:45 झाले. 9 वाजले. ह्यो माणूस त्या बिचाऱ्या माणसाक काय बोललो असत की आम्ही हा पुढे बसतं काय ना बसतं काय नाही पुढे बसतो येत आहे. इकडे आता गर्दी रात्री वाढत चालली. मग अशी बघा गाडी इकडे काय नव्हते, आता इकडे गाडी पण वाढले. हळूहळू जशी रात्र होतील तशी गर्दी वाढत जातली. आता 8:45 झाले आहेत बरोबर. गाडी आपली इली बाहेर. आता आपण जाऊया पुढे. इकडे अवश्य लागेल. मायाचा व्हिडिओ इकडे अरे मी थांबवतो. अरे होय पण सुरू तरी ठेवूया व्हिडिओ. या माका उभं घ्यायचं आहे बघा. इकडे कमळात आता कडे उगा होतात अजून इकडे. हे बघा या फुलांचा कमळांचा गाव असा ओळखला आता आरवली. तर या एकदम डेंजर लेवलचा. किंवा इकडे पण तुमका दिसतील हे कडे असत सगळे, कारण फुला काढून दिल्या आणि आज जत्रेची आज एकदम फुल फॉर्म मध्ये असलो का. त्याकडे कमळांचा गाव किंवा असं संबोधलं आता आरवली, कारण आणि हीच कमळा वेतोबाग चढवली जातात इकडे. बघा आज फक्त कळे दिसतले, कमळा तुमका हत तशी बघा फुलला इकडे. ह्याच्या या इथपर्यंत आहे बघ. इथून आतमध्ये असता रूप खायचा या नुसतो रंगान बोल 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 वाई लोक गबर होता. हे बघा आता 4 कमळा काढलाय. बाजूक होती ती जास्त आतमध्ये जाऊ नाही. तुम्ही पण इलाज तर जाऊ नको. रूपवान असला तर आपल्याला काय माहीत नाही बाबा, आपण इकडचे रेग्युलर माणसं नाही. कडेची होती म्हणून मी काढलंय 4. ही कमळा जी असतात ना ही वेतोबाग चढवली जातात. त्याचा आज पोशाख पण होतो तो पण यांचं बनलेलं होतं वेतोबाचा पोशाख. असं मी कालच एका व्हिडिओत बघितलं त्याच्यामुळे मी सांगू शकतोय. बघा ही फुला वेतोबाग चढवली जातात. कमळा खास आवडतात.
बघा इकडे पूर्ण एवढी जागा झाला, एवढं भिजलं त्याच्यामुळे एवढा पाणी तरी इथपर्यंत होता कडेकच. पुढे जायची कधी प्रयत्न करू नको तुम्ही. मी केले म्हणजे कडेक होती आहे म्हणून गेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आता बघू पुढे काय गेलं तर, नाहीतर व्हिडिओ एवढंच हा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. छोटंसं व्हिडिओ हा. का आला पाय धू असा म्हणता.